घडामोडी जाणून घेऊयात। ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्याच्या नंतर आता ठाकरेंचे आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या रडारवरती असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि 12 आमदार आमच्या सोबत येण्यासाठी तयार असल्याचं आश्वासन शिंदेंनी दिलं अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। दरम्यान ही भेट नुकतीच पार पडल्याचं कळतंय। येत्या काळामध्ये काही आकड्यांची जुळवाजुळव करून ऑपरेशन टायगर 3 होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ उडणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। शिंदे एक दिवस फडणवीसांना फोडतील, बावनकुळेंना फोडतील, अमित शहांनाही फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावरती भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का सगळेच फोडणार आहेत ते। एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतील, देवेंद्रला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय, असं ते करू शकतात। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलंय। अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात एका दिलाने काम करतात। तुमच्यासारखी गटबाजी महायुतीमध्ये नाही। महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवस रात्र काम करत असतात, तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही। ही गटबाजी आहे ना ती सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा। महायुती म्हणून अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे राष्ट्रप्रथम याच अजेंड्याखाली काम करतात। तुमच्यासारखं घर भरण्याचा अजेंडा आमचा नाही। आणखी थोडंसं थांबा। ठाकरेंचे 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील। मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हा एक मोठा दावा केलाय। शिंदेंनी दाढीवरती हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी होतं असंही गुलाबराव पाटील म्हणाले। ऑपरेशन 3.0 ला सुरुवात झाली आहे असंही गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य आहे। झालंय तसं होईल। थांबा थोडं थांबा। 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल। कधीपर्यंत बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता। हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेला आहे। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। तुम्ही काय भाऊ त्यांनी मिमिक्री केली होती मात्र शिंदे साहेबांची गाडीवर हात फिरवून। नाही आवाज तर सुधरव राजा, गुलाबचा आवाज लागतो त्याला। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना पक्षामध्ये प्रवेश दिल्याच्या नंतर आता शिवसेनेनं थेट काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्ष